या प्रोजेक्ट जवळ आहोत. ही मुलगी आहे यांच्या शिक्षिका आहे. तर या मुलीने जो प्रोजेक्ट बनवलेला ग्रीन एनर्जी असं या प्रोजेक्टचं इथे नाव आहे. तर याच्यामध्ये काय काय आहे सर्व तर आपण या मुलीकडून सविस्तर जाणून घेऊया. सांग तुझं नाव काय? नमस्कार, माझे नाव गायत्री भास्कर अल्लजवार आहे. मी पावा नवीन मुलींची उच्च प्राथमिक शाळा या शाळेतील विद्यार्थिनी आहे. मी वर्ग 6वी शिकते. माझा प्रोजेक्ट हा ग्रीन एनर्जी संकल्पनेवर आधारित आहे. जसं माझ्या मॉडेलमध्ये दाखवल्याप्रमाणे एक नदी दाखवली आहे. या नदी ही नदी आहे. ह्या नदीतला पाणी डॅम मध्ये उतरत आहे व ह्या डॅमचा पाणी जेव्हा खाली जातो तेव्हा टर्बाईन फिरते, त्यामुळे वीज तयार होते. जलविद्युत ही एक ग्रीन एनर्जी आहे. माझ्या मॉडेलमध्ये एक घर सुद्धा दाखवले आहे. त्या घरामध्ये टीव्ही, पंखा, लाईट असे विद्युत उपकरणे दाखवले आहे. हे सर्व उपकरणे विजेवर चालतात. आणि माझ्या मॉडेलमध्ये एक पवनचक्की सुद्धा दाखवली आहे. ही पवनचक्की वारा येताच फिरते आणि यामुळे प्रदूषण होत नाही. हा आहे थर्मल पॉवर स्टेशन. थर्मल पॉवर स्टेशनमध्ये कोळसा जाळून वीज तयार केली जाते व त्या विजेचे खूपशा प्रमाणात उपयोग होते, त्यामुळे प्रदूषण होते. म्हणूनच हे जे ग्रीन एनर्जी म्हणून दाखवले आहे ते जो थर्मल पॉवरचा जो प्रदूषण होतो त्यापासून तो प्रदूषण होऊ देत नाही. नदीच्या बाजूलाच एक हिरवी शेती दाखवली आहे. त्या हिरवी शेतीमध्ये ह्या नदीचा पाणी उपयोग करता येते. आणि ह्या शेती जेव्हा म्हणजे आपण या नदीचा जेव्हा पाणी इथे वापरतो तेव्हा या शेतीची वाढ होते व शेतकऱ्याला उत्पादन मिळते. आणि माझ्या मॉडेलमध्ये एक हायवे सुद्धा दाखवला आहे. तो हायवे या जो शेतीचा जो माल आहे त्याला दळणवळण करण्यासाठी दाखवला आहे. आणि हे जे खांब दाखवले आहे आणि हा जो सोलर आहे हा सूर्यप्रकाशाने चार्ज होतो आणि रात्री हे जे लाईट दाखवले आहे ते लागतात. धन्यवाद. तर झालं हा तर पहा या म्हणजे ही जी आता एवढी संकल्पना पण हे किती दिवसापासून केलं? किती दिवस लागले या सर्व प्रोजेक्ट निर्माण करायला? 4-5 दिवस. 4-5 दिवस लागले. पण संकल्पना बऱ्याच दिवसापासून तुझ्या डोक्यात असेल. त्याच्यामध्ये तुला कसं सुचलं? तू शेतकऱ्याची मुलगी असेल, तुझे वडील काय करतात? ट्रान्सपोर्टिंगचं काम करतात. म्हणजे तुला हे का म्हणजे शेतकऱ्याची मुलगी नसताना सुद्धा तुझ्या लक्षात आलं पुन्हा आजूबाजूला बघितलं असं आपण बनावं. तू वर्ग कोणता? 6वा. आणि मीडियम मराठी सेमी इंग्लिश. आणि तुझं खूप खूप अभिनंदन करतो मी. कारण आजच्या काळामध्ये शेतीकडे बरेच लोक म्हणतात की शेतीकडे आजचा विद्यार्थी आता एवढं लक्ष देत नाही, परंतु आपण त्यांना त्या पद्धतीने घेतलं ना तो विद्यार्थी मोबाईलचा उपयोगही चांगल्या पद्धतीने करतो, काही यायचाही चांगला उपयोग करतोय आणि शेतीकडे सुद्धा त्यांचं बारकाईनं लक्ष असते. आणि काही मुलांचे आई वडील जसं शेती करतात तर त्या मुलांना त्यांचे कष्ट दिसतात ते कष्ट कसे वाचवले जावे असं त्या मुलांचं लक्ष असते. आणि परत या मुलींचं या टीमचं मी अभिनंदन करतो आणि यानंतर पण आपण भेटत आहोत.